मागील भागात रीनाची आई रीनाला हिमांशू तुला नक्की आवडला का म्हणून विचारते आणि नवरा बायकोच्या नात्याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगते. रीना आणि हिमांशू एका गार्डन मध्ये फिरायला जातात. त्या ठिकाणी ती पाण्यात पडणार असते. तोच हिमांशू तिला वाचवतो. रात्रीचे जेवण करून तो रीनाला तिच्या घरी सोडतो आणि तो आपल्या घरी निघून जातो. आता पुढे आज रीनाच्या घरी रवी आणि रवीचे आई बाबा तसेच हिमांशूची पूर्ण फॅमिली आलेली होती. आज लग्नासाठी मुहूर्त काढून तारीख ठरवायची होती. सगळेजण गुरुजींची वाट पाहत बसले होते. रवी आणि माधुरी एकमेकांकडे पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. माधुरी लाजत होती. माधुरी आरुषीच्या शेजारी बसलेली होती. अरे यार, आज दादा आणि वहिनी दोघेही इथे असायला हवे होते. ते दोघेही असेच एकमेकांकडे पाहून रोमॅन्टिक झाले असते. आरुषी त्या दोघांकडे पाहून मनोमन विचार करत होती आणि गालातल्या गालात हसत होती. पण काय करणार ना, दोघांचीही बॅड लक. एकमेकांना भेटायची एवढी छान संधी घालवली. तो दादू तर नवीन प्रोजेक्टमुळे एवढा बिझी झालाय की रात्री घरी यायला सुद्धा वेळ नसतो त्याला. आणि त्या माझ्या गोड वहिनुडीची महत्वाची परीक्षा सुरू आहे. इकडे आम्ही त्यांच्या लग्नाची तयारी करतोय. त्यांच्याशिवाय तर काही मज्जाच येत नाही. आरू तोंड पाडून मान हलवत होती. आरुषी काय झालं तुला? माधुरीने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून विचारले. तिच्या आवाजाने आरुषी शुद्धीवर आली. तिने गोड हसून माधुरीकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवली. नमस्कार, गुरुजी आत येत हात जोडून म्हणाले. अरे गुरुजी, या नमस्कार. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. रीनाचे वडील गुरुजींकडे पाहून हसत म्हणाले. 10 दिवसांनी खूप चांगला मुहूर्त आहे, गुरुजी बोलले. 10 दिवस म्हणजे खूपच घाई होईल. तयारीला वेळ मिळणार नाही. गुरुजी, पुढचा मुहूर्त असेल तर बघा ना, रीनाची आजी सगळ्यांकडे पाहत म्हणाली. नाही मग पुढील 5 महिने लग्नासाठी एकही चांगला मुहूर्त नाही, गुरुजी पंचांग मध्ये पाहत बोलले. पुढच्या 10 दिवसानंतरचा मुहूर्त खूप उत्तम आहे. हा मुहूर्त अनेक वर्षांतून एकदाच येतो. कधीतरीच येणारा दुर्मिळ मुहूर्त आहे हा. या दिवशी ज्या जोडीचं लग्न होतं त्यांची जोडी 7 जन्मासाठी बांधली जाते. हा मुहूर्त फार दुर्मिळ आहे. मला वाटतं तुम्ही हाच मुहूर्त ठरवावा. हा मुहूर्त अतिशय शुभ आहे, गुरुजी पंचांग पाहत बोलत होते. एवढा शुभ मुहूर्त आहे तर आपण हाच मुहूर्त ठरवू, हिमांशूची आजी म्हणाली. सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या आणि लग्नाची तारीख नक्की झाली. 6 दिवसानंतर सकाळी हिमांशू ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीत होता. लग्नाची तारीख 4 दिवसावर आली होती. त्यामुळे महत्वाचे काम हिमांशू मार्गी लावत होता. ऑफिस मधल्या लोकांना कामे समजावून सांगत होता. सगळी कामे व्यवस्थित व्हायला हवीत. मला कोणतीही गडबड नको आणि कसली अडचण आलीच तर समीर किंवा माझ्यासोबत बोलून घ्या, हिमांशू फिलिप्सकडे पाहत म्हणाला. बॉस, तुम्ही इकडची काळजी करू नका. आम्ही सगळे मॅनेज करू. तुम्ही फक्त तुमचं लग्न एन्जॉय करा, फिलिप्स हिमांशू आणि समीरकडे पाहत म्हणाला. आणि हो, तरीही काही समस्या आली तर मी आहेच, समीर हिमांशूकडे पाहून हसत म्हणाला. बरं चला, आज राहिलेलं काम संपवून टाकू. मला परत 10-12 दिवस ऑफिसला येता येणार नाही. बाबांनी मला 15 दिवस सक्तीने रजा घ्यायला सांगितले आहे, हिमांशू हसत बोलला. साधारण दुपारची वेळ होती. सगळे आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. तेवढ्यात हिमांशूच्या केबिनचा दरवाजा धाडकन वाजला आणि एक 25च्या आसपासची मुलगी आत आली. गोरा रंग, सरळ नाक, मोकळे केस, बारीक डोळे, गुलाबी होठ आणि गुडघ्याच्या वर कपडे. हे काय चाललंय तुझं? ती रागारागात हिमांशूकडे पाहून बोलत होती. कुठे काय, ऑफिसचं काम करतोय, हिमांशू तिच्याकडे पाहून शांत आवाजात बोलला. तोच फिलिप्स धावत पळत केबिन मध्ये आला. त्याचा श्वास फुललेला होता आणि आवाज जड झाला होता. त्याच्याकडे पाहून जाणवत होतं की तो पळत पळत आला आहे. बॉस, या मॅडमला आपल्या सिक्युरिटी गार्डने थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण यांनी कोणाचेच ऐकले नाही, फिलिप्स श्वासावर नियंत्रण करत बोलत होता. हिमांशू काही बोलणार तोच, तुला कळत नाही का, आम्ही दोघे बोलतोय ना, तुझं काय काम आहे इथं, बावळट मूर्ख कुठला, हो बाहेर, ती मुलगी फिलिप्सकडे रागाने पाहून बोलली. हिमांशूने फिलिप्सला डोळ्यांनी इशारा करून शांत राहण्यास सांगितलं. तो नाही जाणार बाहेर, हिमांशूने तिच्याकडे पाहून म्हटलं. मग आपण याच्या समोर बोलायचं, ती मुलगी रागाने लाल होऊन बोलली. तिचे डोळे एवढे लाल झाले होते की डोळ्यातून निखारे बाहेर पडत होते, जसं डोळ्यांनीच एखाद्याचा जीव घेईल असं वाटत होतं. तिने जोरात टेबलवर हात मारला. हिमांशू फक्त तिच्याकडे पाहत होता. तुला आठवते,
मी तुला एका पार्टीत 3 महिन्यापूर्वी प्रपोज केलं होतं ते. ती मुलगी रागाने हिमांशूकडे डोळे मोठे करून पाहत म्हणाली, हो, मग त्याचा आणि तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन धिंगाणा घालण्याचा काय संबंध? हिमांशू चेहऱ्यावर गंभीर भाव आणून डोळे विस्पारून तिच्याकडे पाहून म्हणाला, मग तरीही तू दुसऱ्या कोणासोबत लग्नाला तयार झालास? ती मुलगी बोलली, अच्छा, म्हणजे तू मला प्रपोज केलं हे तुला आठवते, पण तेव्हा मी तुला काय उत्तर दिलं ते तुला आठवत नाही का? हिमांशू जरा ओरडूनच बोलतो. तो आता खूप चिडलेला होता. मी तुला साफ साफ सांगितलं होतं, माझं तुझ्यावर प्रेम नाही. आपण फक्त चांगले मित्र आहोत आणि मित्रच राहू. त्यापेक्षा जास्त तू माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस. मी तुझ्याकडं त्या नजरेने कधीच पाहिलं नाही आणि मी माझ्या मैत्रीच्या मर्यादा कधीही ओलांडलेल्या नाहीत. तू माझी जीवनसाथी होण्यासारखे एकही गुण तुझ्यात नाही. मी तुला तेव्हा सांगितलेलं समजत नसेल तर आता सांगितलेलं आयुष्यभर लक्षात ठेव. हिमांशू रागाने लाल होऊन म्हणाला, अरे हिमांशू, तुला कसं कळत नाही? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण दोघं लग्न करू ना. मला माहित आहे तुलाही मी आवडते आणि लग्न झाल्यावर तूही माझ्यावर प्रेम करशील. ती मुलगी डोळ्यात पाणी आणून बोलत होती. फिलिप्स गोंधळून आळीपाळीने दोघांकडे पाहत होता. त्यांचं बोलणं ऐकून त्याला बाहेर जावंसं वाटत होतं, पण हिमांशूने नकार दिल्यामुळे तिथे शांत उभा होता. ओ सिरियसली, तुझं माझ्यावर प्रेम आहे? हिमांशू कुस्तीतपणे हसत म्हणाला. आता तिच्या रागाची पातळी आणखीनच वाढली होती, त्यामुळे ती ओरडून ओरडून बोलायला लागली, तू समजतोस काय स्वतःला? तू मला नकार देतोस या सौम्य किर्लोस्करला आणि कुठल्याशा त्या भिकारड्या मुलीसोबत लग्न करतोस? मी तुला बघून घेईल. सौम्या रागारागात बोलत होती. शट अप, तोंड सांभाळून बोल. आणि रीनाला बोलण्याचा तुला काहीही एक अधिकार नाही. आणि लक्षात ठेव, पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवायचं नाही. हे माझं ऑफिस आहे, धर्मशाळा नाही. कधीही कुणी येऊन आरडाओरडा करून तमाशा घालायला. चल निघ येथून. हिमांशूने रागारागात तिचा पाणउतारा करून तिला बाहेरचा रस्ता दाखवला. आता त्याच्या आवाजात धारदारपणा जाणवत होता. ओ मॅडम, बॉसने काय सांगितलं ऐकलं नाही का? चला निघा बाहेर तुम्ही. फिलिप्स हिमांशूला रागवलेलं बघून बोलला, ए तू कोण मला सांगणारा? जास्त बोललास ना तर सगळे दात घशात घालीन. दीड दमडीचा नोकर कुठला? सौम्या फिलिप्सकडे रागारागात पाहत बोलत होती. सौम्या आवाज खाली. फिलिप्स सोबत या भाषेत बोलायचं नाही. तू माझ्या ऑफिसमध्ये आहेस याचं भान ठेव. तू माझ्या प्रेमाच्याच काय, पण तू माझ्या मैत्रीच्याही लायकीची नाहीस. आजपासून आपली सो कॉल्ड मैत्री पण संपली हे लक्षात ठेव. आणि प्रेम तर कधी नव्हतंच आणि मला नाही वाटत तुझेही माझ्यावर प्रेम होतं. प्रेम असतं तर तू असं वागली नसतीस. हिमांशूही रागात बोलत होता. सौम्या हिमांशू आणि फिलिप्सकडे एक तीक्ष्ण नजर टाकते आणि हातपाय आपटत दरवाजा धडकन ढकलून तावातावाने बाहेर निघून गेली. हा गोंधळ ऐकून ऑफिस मधले लोक बाहेर जमा झालेले होते. समीर सगळ्यांना आपले काम करण्यासाठी जायला सांगून हिमांशूच्या केबिन मध्ये आला. हिमांशूने फिलिप्सच्या खांद्यावर हात ठेवला. तोच फिलिप्सने लगेच त्याला मिठी मारली. थँक्यू बॉस. फिलिपच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला सौम्याच्या बोलण्याचं वाईट वाटलं होतं. अरे फिलिप, समीर जसा माझा भाऊ आहे ना तसाच तूही माझा भाऊच आहेस. ऑफिस मधील प्रत्येक व्यक्ती माझी फॅमिली आहे आणि त्या सगळ्यांची जबाबदारी माझी आहे. हिमांशू हसून म्हणाला. समीरनेही त्यांना येऊन मिठी मारली. तसे तिघेही हसायला लागले. बॉस, ती सौम्य किर्लोस्कर म्हणजे त्या सूर्यकांत किर्लोस्करची मुलगी तर नाही ना? फिलिप्स काहीतरी आठवत बोलला. हो बरोबर, ती सूर्यकांत किर्लोस्करचीच मुलगी आहे. फिलिप्स, तिच्यावरही बारीक लक्ष असू दे. तिच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेव. हिमांशू बोलला. दादा, काही दिवसांपूर्वी हिनेच तुला प्रपोज केलं होतं ना? तीच होती का ती? समीर आश्चर्याने पाहत म्हणाला. हिमांशूने होकारार्थी मान हलवली. दादा, एवढे दिवस कुठे तरफडली होती ती आणि आता अचानक उगवली. तू नकार दिल्यापासून गायब झाली, ते आत्ता दिसली. समीर हसत बोलला. अरे हो, एवढे दिवस तिचा आणि माझा काहीही संपर्क नव्हता. मला वाटलं तिने सगळं एक्सेप्ट केलंय. हिमांशू चेहऱ्यावर गंभीर भाव आणत बोलला. फिलिप्स, ती इतके दिवस कुठे होती, काय करत होती याची सगळी माहिती मला हवी, लवकरात लवकर. हिमांशू फिलिप्सकडे पाहत म्हणाला. इकडे सौम्या एका आलिशान बेडरूम मध्ये बेडवर पाठीवर पडलेली होती. मला नकार देतो काय? याला तर मी आता सोडणारच नाही. माझा नाही झाला तर मी त्याला कोणाचाच होऊ देणार नाही. आता तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य दिसत होतं. ती मनात काहीतरी विचार करत होती.
तेवढ्यात दारावर टकटक आवाज झाला. सौम्या बाळा, झोपलीस का? बाहेरून तिच्या बाबांचा म्हणजे सूर्यकांत किर्लोस्करचा आवाज आला. नाही, अजून झोपणारच होते. पण तुम्ही या ना, तुमचं काही काम होतं का? सौम्या म्हणाली. हो, बोलायचं होतं थोडं. सौम्याचे बाबा म्हणाले. हो, बोला ना डॅड. सौम्या त्यांच्याकडे पाहून हसत बोलली. तू आज कानिटकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये गेली होतीस? सौम्याचे बाबा विचारतात. डॅड, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला त्या हिमांशू कानिटकर सोबत लग्न करायचं आहे. पण तो चक्क मला नाकारून कुठल्या तरी सडकछाप मुलीसोबत लग्न करतोय. आता मी त्याला सोडणार नाही. तिच्या डोळ्यात राग, तिरस्कार, बदला सगळं काही दिसत होतं. हे बघ सौम्या, तू म्हणालीस म्हणून मी जुन्या गोष्टी विसरून तुझं स्थळ घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो. पण त्या घमंडी कानिटकरांनी माझ्या तोंडावर नकार दिला आणि माझा अपमान करून मला घराबाहेर हाकलले. बिझनेसमध्येही माझ्या पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि माझ्या तोंडावर त्यांनी माझ्या मुलीला नकार दिला. त्यांना तर मी पण आता सोडणार नाही. डॅड, आपल्याला असं काहीतरी करायला हवं की तो बिझनेसमध्येही बर्बाद झाला पाहिजे आणि त्याच्या खासगी आयुष्यामध्येही. सौम्या खुन्सी भाव चेहऱ्यावर आणून बोलत होती. आता दोघांच्याही चेहऱ्यावर क्रूरता दिसत होती. तू काहीही काळजी करू नकोस. काही वेळ जाऊ दे, आपण सर्व आपल्याला हवं तसं करू. आणि तू झोप आता, खूप उशीर झालाय. गुड नाईट, सौम्याचे बाबा बोलले. गुड नाईट, सौम्या ब्लँकेट अंगावर घेत बोलली. हिमांशू आज खूप आनंदी दिसत होता. अरे यार, माझं उद्या लग्न आहे. 20 दिवस कसे गेले समजलेच नाही. आणि या 15 दिवसात रीनाला फक्त एकदा भेटलो. काय करणार ना, मॅडमची परीक्षा, त्यामुळे कॉलवरही जास्त काही बोलता आलं नाही. हिमांशू तोंड बारीक करून बेडवर पडल्या पडल्या विचार करत होता. हिमांशूने मोबाईल हातात घेतला. त्याला रीना सोबत बोलावंसं वाटत होतं. तो कॉल करणार तोच त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं. खूपच उशीर झालेला होता. 11 वाजून गेले आहे. झोपली असेल ती, हिमांशू मनोमन बोलत होता. हिमांशू मोबाईल मध्ये फोटो पाहत असताना त्याला रीनाचे आणि त्याचे साखरपुड्यातले फोटो दिसले. तो रीनाचा फोटो झूम करून पाहत होता. तेच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्याला त्यांची धबधब्याजवळची भेट आठवली. तिचा तो नाजूक स्पर्श अजूनही त्याला जाणवत होता. त्याच्या अंगातून ऊर्जा संचारल्यासारखा त्याला भास झाला. त्याचा हात आपोआप रीनाच्या फोटोवर जाऊन फिरू लागला. त्याने फोटोकडे पाहत मोबाईल स्क्रीनवर आपले होठ टेकवले. आता त्याचा चेहरा ब्लश करू लागला होता. तसंच फोटोला समोर ठेवून त्याला रात्री कधीतरी झोप लागली होती. बोलबोल करता लग्नाचा दिवस उजाडला. सगळे सकाळी लवकरच हॉलमध्ये आलेले होते. सनई चौघडांचा नाच सगळीकडे घुमला होता. लग्नाचा हॉल पाहुण्यांनी गजबजून गेला होता. अनेक नामांकित मंडळी लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. हळदीचा कार्यक्रम आत्ताच पार पडलेला होता. हिमांशूने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला होता. तसेच रीनाने पिवळ्या रंगाची सोनेरी काठाची साडी घातलेली होती. त्यावर साजेसे असे फुलांचे दागिने घातलेले होते. हळद लागल्यामुळे दोघांचीही रूप आणखीनच खुलून दिसत होतं. दोघेही सगळ्यांच्या नजरा चुकवून एकमेकांना पाहत होते. तेवढ्यात गुरुजींनी नवरदेव नवरीला लग्नासाठी तयार होण्यास आपापल्या रूम मध्ये जाण्यास सांगितले. हे गुरुजी पण ना, आणखीन काही वेळ थांबू दिलं असतं तर काय झालं असतं. रीनाला व्यवस्थित पाहता पण नाही आलं. हिमांशू तोंड वाकडं करत मनात चरफडतो. हिमांशू आणि रीना दोघेही लग्नासाठी तयार झालेले होते. दोघांचीही रूप खुलून दिसत होतं. लग्नाची वेळ झाली होती. गुरुजींनी नवरदेव नवरीला मंडपात येण्यास सांगितले. दोघेही पाटावर येऊन उभे राहिले. गुरुजींनी मध्ये अंतरपाठ धरला आणि मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. शुभ मंगल सावधान. शेवटचं मंगलाष्टक होताच फटाक्यांचा आवाज झाला. सनई चौघड्यांचा आणि ढोल ताशांचा आवाजही पूर्ण हॉलमध्ये घुमू लागला. सगळ्या पाहुण्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गुरुजींनी एकमेकांना हार घालण्यास सांगितले. दोघांनी एकमेकांना हार घातले. लग्नातले सगळे विधी गुरुजींनी पटपट करून घेतले. हिमांशूने रीनाला मंगळसूत्र घालून भांगेत सिंदूर भरला. रीनाच्या आई बाबांनी रीना आणि माधुरीचे कन्यादान केले. आज त्यांच्या दोन्ही मुली परक्या घरी चालल्या होत्या, त्यामुळे त्यांचा कंठ दाटून आला होता. बरेचसे पाहुणे मंडळी निरोप घेऊन गेले होते. रीना आणि माधुरीची पाठवण्याची वेळ झाली. रीना तिच्या आईबाबांच्या गळ्यात पडून रडत होती. रीना आणि माधुरीही एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडल्या. रीनाला रडताना पाहून हिमांशूलाही वाईट वाटत होतं. कसं ना, मुलींना आपल्या आई वडिलांचे घर सोडून दुसऱ्याच्या घरी जावं लागतं, ते पण कायमचं. हिमांशू मनोमन विचार करत होता. रीनाच्या आणि माधुरीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. माझ्या मुलींना सांभाळून घ्या, काही चुकलं तर माफ करा.
रीनाचे बाबा हिमांशूच्या आणि रवीच्या वडिलांसमोर हात जोडून उभे राहून डोळ्यात पाणी आणत बोलत होते. तुम्ही काही काळजी करू नका. रीना आता तुमची नाही, आमची मुलगी आहे. हिमांशूचे पप्पा त्यांचा हात हातात घेत म्हणाले. रवीच्या बाबांनीही काळजी करू नका म्हणून सांगितले. हिमांशू बेटा, चला निघूया, गाडी आली आहे, हिमांशूचे बाबा बोलले. समोर फुलांनी सजवलेल्या 2 गाड्या आल्या होत्या. रवी आणि माधुरी गाडीत बसले आणि त्यांची गाडी गेटच्या बाहेर गेली. माधुरी रडत रडत गाडीतून बाहेर पाहत होती. हिमांशू आणि रीनाही गाडीत बसले. गाडी गेटच्या बाहेर जाईपर्यंत रीना खिडकीतून मागे वळून वळून बघत होती. डोळ्यात पाणी आणून ती आईबाबांना हात हलवत बाय करत होती. गाडीतही रीनाचं रडणं थांबलेलं नव्हतं. तिचं मुसमुसणं सुरूच होतं. अगं किती रडणार आहेस, मी काय तुला वनवासाला घेऊन चाललो नाही. हिमांशूचं बोलणं ऐकून रीनाने रुमालाने आपले डोळे आणि नाक पुसलं. तिला त्याचा थोडा रागच आला होता. इथं मी माझ्या आई वडिलांना सोडून कायमची याच्या घरी निघाले आणि हा बोलतोय वनवासाला चाललो काय, खडूस. रीना डोळे मोठे करून तोंड वाकडं तिकडं करत मनात चरफडत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याला जरा हसूच आलं, पण त्याने स्वतःला सावरले. अगं म्हणजे राम सीता 14 वर्ष वनवासाला गेले होते तेव्हा त्यांना त्यांच्या घरच्यांना भेटता येत नव्हते. पण तुझं तसं नाही ना. तुझे आई बाबा आणि तू एकाच शहरात आहेस. तू त्यांना कधीही भेटू शकतेस म्हणून. हिमांशू हसत बोलला. हो, मला जेव्हा त्यांची आठवण येईल तेव्हा मी त्यांना भेटणार. ती डोळे पुसत हिमांशूकडे पाहून म्हणाली. हिमांशू मान हलवून हसला. कधी मोठी होणार ही काय माहीत. हिमांशू तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत मनात पुटपुटला. दोघेही आता गाडीत शांतच होते. काहीच वेळात गाडी बंगल्याच्या गेटवर आली. रीना अजूनही गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. ती सभोवतालचा परिसर अगदी बारकाईने नजरेखालून घालत होती. गाडी गेटमधून आत आली. भव्य असा आलिशान बंगला आणि समोर हिरवागार गवताचं लॉन होतं. मध्येच पाण्याचे कारंजे होते. त्यातून पाण्याचे तुषार उडत होते. त्याच्या सभोवती रंगीत लाइटिंग केलेली होती. रीना तर हे सगळं बघून मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. अरे बापरे, केवढा भव्य दिव्य बंगला आहे हा. बंगला काय, राजमहालच म्हणावं लागेल याला. रीना मनातच विचार करत होती. गाडी दारासमोर येऊन उभी राहिली. दोघेही गाडीतून खाली उतरले. नवरा नवरीच्या स्वागतासाठी सगळेजण दारात उभे होते. हिमांशूची आई ममता ताईंनी दोघांचं औक्षण केलं. उंबरठ्यावर तांदूळ भरलेलं माप ठेवलं. तांदळावर सुपारी ठेवली. त्या रीनाकडे पाहत म्हणाल्या, पोरी, उजव्या पायाने माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. तेवढ्यात आरू पुढे येऊन म्हणाली, थांब वहिनी, अगोदर आमच्या दादाचं नाव उखाण्यात घे आणि मगच घरात प्रवेश कर. आता रीना गोंधळली, कारण तिला उखाणा वगैरे काहीच माहित नव्हतं आणि लग्नही अचानकच आणि खूप घाईत झालं होतं. त्यामुळे तयारी करायला वेळच मिळाला नव्हता. अहो, मला नाही येतो उखाणा, ती जरा दबकतच म्हणाली. बघ वहिनी, उखाणा नाही घेतला तर तुला आम्ही घरात येऊ देणार नाही. आरू दरवाजाला दोन्ही हात आडवे लावत म्हणाली. अरे देवा, मी अगोदरच उखाणे कधी ऐकले नाहीत, वाचव रे देवा. रीना मनातच बोलत होती. अगं पुरी, आपल्या कानिटकर घराण्याला शोभेल असा एखादा ठसक्यात उखाणा घे ग, आजी रीनाकडे पाहून म्हणाल्या. सर्वजण रीनाला उखाणा घेण्यास आग्रह करत होते. रीना मनात काहीतरी विचार करून उखाणा घेते. नाव घ्या, नाव घ्या असा घालू नका वाद. मी नाव घेऊन मिळवीन सगळ्यांची दाद. अमेझॉनच्या जंगलात झाडं आहे दाटच दाट. हिमांशू रावांचं नाव घेते, आता सोडा माझी वाट. उखाणा ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वा ग पुरी, शोभली बरं कानिटकर घराण्याची सून, आजी हसत म्हणाल्या. अरे दादू, आता तुझा नंबर, तू घे उखाणा. आरू हिमांशूला डोळा मारत म्हणाली. ही आरू पण ना, तिला मीच सापडतो, नेहमी मला खड्ड्यात पाडत असते. हिमांशू आरुषीकडे रागाने नजर फिरवत मनोमन बोलतो. मला उखाणा येत नाही आणि मी घेणार नाही. हे उखाणे घेण्याचं काम मुलींचं असतं. हिमांशू आरूकडे पाहत बोलला. अरे हिमांशू, असं काही नसतं, घे बरं एखादा छानसा उखाणा. ममताताई हिमांशूला हसत बोलली. दादा, हे असलं काय रे तुझं, म्हणे मला उखाणा येत नाही आणि मी घेणार नाही. ते लोकमान्य टिळक म्हणाले होते ना, मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफले उचलणार नाही. तसं झालं तुझं. आरू मोठमोठ्याने हसत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून रीना आणि बाकी सगळे मोठमोठ्याने हसत होते. अरे हो दादा, असा उखाणा घे की सगळ्यांची बोलती बंद झाली पाहिजे. कळू दे सगळ्यांना, मुलं पण बेस्ट आहेत ते. समीर आरूच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. आता हिमांशूकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तो विचार करत काहीतरी मनात आठवण्याचा प्रयत्न करतो.
सर्वजण त्याच्याकडे पाहत त्याच्या बोलण्याची वाट पाहत होते. भाजीत भाजी मेथीची, रीना माझ्या प्रीतीची. हिमांशूने उखाणा घेऊन सगळ्यांकडे पाहिले. ओय दादा, तुम्हा मुलांना उखाणा म्हटलं की मेथीची भाजीच आठवते का? आरू त्याला चिडवत हसत म्हणाली. नाहीतर काय, आमच्या लग्नात तुमच्या बाबांनी हाच उखाणा घेतला होता. हिमांशूची आई आजीकडे पाहत बोलली. तसं आजी होकारार्थी मान हलवत हसायला लागली. अगं ममता, मुलाच्या लग्नात तो आपल्या लग्नाचा विषय कशाला? तुझं तर काहीही असतं, बाबा म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून आरू पोट धरून हसत होती. अरे समीर भैया, तू तुझ्या लग्नात मेथीची भाजी आणू नकोस म्हणजे झालं. आणि काय तर म्हणे मुलं बेस्ट. आरू समीरला वाकुल्या दाखवत बोलत चिडवत होती. आता आरूकडे हिमांशू, समीर आणि बाबा तिघेही डोळे मोठे करून रागाने पाहत होते. त्यांना तसं पाहताना बघून आरू शांत झाली. बरं, बाद झालं आता तुमचं. नव्या नवरीला किती वेळ दारात ताटकळत उभे ठेवायचं? ये ग पोरी लक्ष्मीच्या पावलाने घरात. आजीने हाताचा इशारा करून रीनाला घरात येण्यास सांगितले. रीना उजव्या पायाने माप ओलांडून घरात आली. आरू जाग बाळा, रीनाला तुझी खोली दाखव. आणि आजच्या दिवस रीना तुझ्या खोलीत तुझ्या सोबत राहील. उद्या पूजा आहे ना, त्यामुळे, आई म्हणाली. आरू रीनाला घेऊन तिच्या खोलीत गेली. हिमांशू आणि बाकीचेही दमल्यामुळे आपापल्या खोलीत गेले. रीना आणि आरूही फ्रेश होऊन आल्या. दोघींनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि दिवसभराच्या दगदगीमुळे झोपी गेल्या. दारावरच्या टकटक आवाजाने रीनाला जाग आली तर 8 वाजले होते. तिने जाऊन दरवाजा उघडला. ताईसाहेब, तुम्हाला जेवायला खाली बोलावले आहे. सर्वजण तुमची वाट पाहत आहे, शांता बोलली. शांता काकू, आलोच आम्ही, आरू दाराजवळ येत म्हणाली. रीनाने साधी सिंपल आकाशी रंगाची साडी घातली होती. छोटासा क्लिप लावून केस मागे अडकवले होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप, होठांवर फिक्कट गुलाबी लिपस्टिक, कपाळावर चॉकलेटी टिकली आणि गळ्यात छोटासा मंगळसूत्र. हळदीच्या अंगात तिचं रूप खूपच खुलून दिसत होतं. त्या दोघी खाली आल्या. घरातले सगळे डायनिंग टेबलवर बसून त्यांचीच वाट पाहत होते. रीनाला आलेलं पाहून हिमांशू बेधुंद होऊन तिच्याकडे बघू लागला. तो भान विसरून आ वासून तिला न्याहाळत होता. कसली सुंदर दिसते यार ही, असं वाटतं जाऊन तिला मिठीतच घ्यावं, हिमांशू मनात बोलत होता. तेवढ्यात समीरने त्याच्या खांद्याला धक्का मारला. ए दादा, तोंड मिटून घे, नाहीतर माशी जाईल, असं म्हणून समीर फिदी फिदी हसायला लागला. त्याचं बोलणं ऐकून सगळे हिमांशूकडे पाहून हसायला लागले. हिमांशू मात्र समीरकडे रागाने पाहत होता. हा समीर पन्ना सेम आरू सारखा आहे, कधीही कुठेही पचकतात दोघे. हिमांशू नकारार्थी मान हलवत मनात बोलला. आता रीनाला खूप ऑकवर्ड फील होत होतं. घरातील सर्वजण तिच्याकडे आणि हिमांशूकडे पाहून हसत होते. अगं बस पुरी, आजी हिमांशू शेजारच्या चेअरकडे हात करत बोलली. रीना हिमांशू जवळ बसली. आरुषी तिच्या शेजारी येऊन बसली. सगळे गप्पा मारत जेवण करत होते. शांता काकू सगळ्यांना जेवण वाढत होती. हिमांशू अधूनमधून रीनाकडे पाहत होता. रीनाही तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. जेवताना हिमांशूचा हात रीनाच्या हाताला लागला. ती त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसत होता. त्याचे काळेभोर डोळे आणि त्याची मादक नजर पाहून तिचे हृदय जोरजोरात वर खाली होत होते. कसबस तिने जेवण संपवलं आणि रूम मध्ये निघून गेली. हिमांशू सुद्धा त्याच्या रूम मध्ये गेला. तो रीनाचा विचार करतच कधीतरी रात्री झोपी गेला. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.